नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती शाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कांद्याच्या भावात 2 ते 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून खरीप हंगामातील रांगड्या कांद्याची विक्री नुकतीच सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। मागील आठवड्यात कांद्याला सरासरी 4 ते 5 हजार रुपये भाव मिळत असलेला दर आता 2 ते 1.5 हजारावर आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे। 4-5 दिवसापूर्वी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये 3.5 ते 4 हजारावर स्थिर असलेला लाल कांद्याचा दर कमी झाले। साठाणा, लासलगाव, चांदवड, उमराणे, देवळा येथील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या भावात सुधारणा होत असतानाच जवळपास 2,000 रुपयांनी भाव कमी झाले। यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे। कांद्याचा प्रश्न आता केंद्र सरकारपर्यंत पोहोचला आहे। खासदार भास्कर बगरे यांनी संसदेत हा प्रश्न उपस्थित केला। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांना कांदा निर्यातदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली। केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवरती 20% निर्यात शुल्क आकारले जात आहे। गेल्या 15 दिवसापासून दररोज महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे। दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असून आता शेतकऱ्यांना कांद्याला सरासरी 1500 ते 1800 प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे। त्यामुळे कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तात्काळ हटवून ते शून्य करावे अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाठवण्यात आले आहे। आता झालेल्या कांदा दर घसरणीमुळे प्रत्येक शेतकऱ्याचे सरासरी प्रति क्विंटल 1.5 ते 2 हजार रुपयाप्रमाणे नुकसान होत असून आधीच परतीच्या पावसामुळे व बेमोसमी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने प्रति एकर उत्पादन घटले आहे। यातच आता दर घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे। कांद्याच्या निर्यातीवर आकारले जाणारे 20% निर्यात शुल्क तात्काळ कमी केल्यास कांदा निर्यातीचे प्रमाण वाढून कांद्याच्या दरात पुन्हा सुधारणा होण्याची संधी आहे। त्यातून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसानही थांबेल व कांद्याचे बाजारभाव स्थिर होतील। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माहिती सेवा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहावयास मिळेल। धन्यवाद।